नमस्कार, मी ऋषिकेश जोगदंडे तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा द टाइम्स ऑफ पुसदच्या एका नवीन आणि विशेष अशा भागामध्ये तुमच्या सर्वांचं सहर्षाचं स्वागत करतो। आपण बघत आहे की दिवसेंदिवस जे क्राईमच्या घटना आहे पुसद शहरात अतिशय मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। ह्या फक्त पुसद शहरातच नाही बरं तर पुसद तालुक्यामध्येही मोठ्या प्रमाणावर वाढत आहे। आणि त्याचप्रमाणे आज आपल्या पुसद शहरातील जे शेंबाळपिंपरी भाग आहे जे पुसद शहरापासून 30 ते 35 किलोमीटर अंतरावर आहे, येथेच एक धक्कादायक अशी घटना घडलेली आहे। एका 29 ते 30 वर्षीय तरुणावर काही तरुणांनी मिळून जीवघेणा धारदार वस्तूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे। आता ही घटना आज दिनांक 11 मार्च 2025 रोजीच्या दुपारी 3:30 ते 4 वाजताच्या सुमारास घडलेली आहे। सर्वात धक्कादायक बाब म्हणजे ही की ही जी घटना आहे हे अतिशय रहदारीचं जे ठिकाण आहे बस स्थानक परिसर या ठिकाणी घडलेली आहे। हे अगदी महत्त्वाचे। आता या घटनेबद्दल जेव्हाही तेथील उपस्थित लोकांना माहिती मिळाली तेव्हा तात्काळ जे विक्की आंबोरे यामधील जे जखमी व्यक्ती आहे जे 29 ते 30 वर्षीय तरुण आहे त्यास तात्काळ एका खाजगी रुग्णालयामध्ये नेले। परंतु जो वार आहे त्याच्या डाव्या बाजूच्या मानेवर असल्यामुळे आणि तो गंभीर असल्यामुळे त्यास तात्काळ पोलीस बंदोबस्तामध्ये पोलीस मार्गदर्शनाखाली हिंगोली येथील रुग्णालयामध्ये नेले असल्याची आम्हाला प्राथमिक माहिती मिळाली आहे। आता ही जी घटना आहे खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत जे शेंबाळपिंपरी आहे या ठिकाणी घडलेली आहे। या विषयासंदर्भात आम्ही जे ठाणेदार आहेत यांनाही माहिती विचारली तर त्यांनी आम्हाला असं सांगितलं की या विषयासंदर्भात आम्ही जे FIR नोंदवण्याची प्रक्रिया चालू आहे अशी आम्हाला माहिती मिळालेली आहे। आज दिनांक 11 मार्च 2025 रोजी जे शेंबाळपिंपरी येथील जे बसस्थानक परिसरामध्ये जी धारदार वस्तूने हल्ला केल्याची घटना घडलेली आहे याचे आम्ही कारणही शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि आम्हाला प्राथमिक कारण असे कळाले की जे जखमी व्यक्ती आहे विक्की आंबोरे आणि जे मारेकरी आहे यांचे आणि विक्कीचे जुने वाद होते आणि जुन्या वादातूनच हा जीवघेणा धारदार वस्तूने हल्ला केला असे कारण आपल्याला कळालेले आहे। या विषयासंदर्भात आणखी आपण माहिती लवकरच प्रसारित करू। बघत राहा द टाइम्स ऑफ पुसद। धन्यवाद।